उल्लेख केला होता की लोकसभेला कोण कुणाच्या दारामध्ये येऊन 8-8 तास बसतो. मी फॉर्म भरल्यानंतर मला धनंजय मुंडेचा फोन आला होता आणि त्याचा छोटा आका असलेला त्याचा आला होता आणि ते दोघं सांगत होते तुमचा फॉर्म ठेवा, आम्ही तुम्हाला 25 कोटी रुपये देऊ आणि बीडच्या आमदारकीचं तिकीट देऊ किंवा विधान परिषद देऊ, हे त्यांनी सांगितलं. त्याचं रेकॉर्ड सुद्धा माझ्याकडे. योग्य वेळी मी ते त्यांनी माझे सगळे बाहेर काढल्यानंतर मी त्यांचं बाहेर काढतो, नक्की योग्य वेळी पुरावे देतो. आणि मी कधीही नगद नारायण महाराजांना स्मरून सांगतो, मी कधी कुणाच्या दारात 8 तास बसलो नाही. बाळा बांगरांना विचारा कोण माझ्यासाठी वाट बघत होतं आणि मी तिथं आलेलो म्हणल्यावर किती वेळात कोण कुठं वाट बघून काय काय करत होतं हे बघा. आणि मला ऑफर देत असताना मी ठणकावून सांगितलं माझा समाज आणि मनोज दादा सांगतील तेच मी करणार आहे. आणि मनोज दादाला आणि समाजाने ज्यावेळेस एक भूमिका ठरवली की आपण एकच उमेदवार राहिला पाहिजे, मी एका क्षणात माघार घेतली. आणि तिथं काही तुमचे पत्रकार होते, सुरेश जाधव सुद्धा होते, मला कुणाकुणाचे आणि किती कॉल येत होते तुम्ही बघितलं. तरीही मी त्या कुठल्या आमिषाला बळी न पडता एका मिनिटात फॉर्म वापस घेतला आणि मी माझ्या समाजासोबत राहिलो, समाजाचं काम केलं. समाजाने ज्या उमेदवाराला सांगितलं त्यालाच मतदान केलं. त्याची व्हिडिओ क्लिप सुद्धा मी पत्रकार परिषदेत दाखविली आणि आता पण दाखवू शकतो. एवढं म्हणजे मी समाजाच्या आणि मनोदाच्या पुढे जाऊ शकत नाही. मला पैसे पद यापेक्षा माझा समाज आणि गोरगरीब समाजाला आरक्षण मिळावं हे महत्वाचं वाटलं, म्हणून मी ती ऑफर नाकारली. हे घ्यायचं.